सगळ्यात आधी समांतर रेषा म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. उदाहरणार्थ रेषा L आणि रेषा M. या दोन रेषा दोन्ही बाजूने कितीही वाढवत नेल्या तरी त्या एकमेकींना छेदत नाहीत, म्हणजेच त्या एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकींना न छेदणाऱ्या रेषा आहेत, म्हणून त्यांना समांतर रेषा असं म्हणतात. लिहिताना रेषा L व रेषा M हे समांतर आहेत हे दाखवण्यासाठी रेषा L दोन उभ्या रेषा द्याव्या लागतील आणि समांतर रेषा M असे लिहितात. आता खालच्या आकृतीमध्ये पहा, रेषा P आणि रेषा Q यांना जर समजा आपण थोडं पुढेपर्यंत वाढवत नेलं अशी रचना केली तर त्या रेषा एका ठराविक बिंदूवरती जाऊन एकमेकींना छेदतात, म्हणून रेषा P आणि रेषा Q या समांतर रेषा नाही आहेत. छेदिका. आता इथं पहा, रेषा M आणि रेषा N या दोन रेषा दिलेल्या आहेत. त्याला रेषा L ही छेदणारी रेषा आहे. ती रेषा L ही रेषा M ला A बिंदूमध्ये छेदते, तर रेषा N ला B बिंदूमध्ये छेदते. रेषा M व रेषा N यांना रेषा L ही बिंदू A आणि बिंदू B मध्ये छेदते, म्हणून रेषा M व रेषा N यांची छेदिका झाली रेषा L. जर एखादी रेषा दिलेल्या दोन रेषांना दोन भिन्न बिंदूत छेदत असेल तर त्या रेषेला त्या दोन रेषांची छेदिका असं म्हणतात. म्हणून रेषा L ही रेषा M व N ची छेदिका आहे. छेदिकेमुळे होणारे कोन. या आकृतीमध्ये रेषा PQ आणि रेषा RS दिसत आहेत. त्यांना रेषा AT ने छेदलेलं आहे. ते M आणि N बिंदूमध्ये छेदतात. तर त्यामुळे कोणकोणते कोन तयार होतात ते पाहूया. सगळ्यात आधी M बिंदूजवळ होणारे कोन पाहूया. कोन AMQ, कोन QMN, कोन PMN आणि कोन AMP हे चार कोन बिंदू M पाशी होतात. तर बिंदू N पाशी होणारे कोन पाहूया. कोन MNS, कोन SNT, कोन RNT आणि कोन MNR या पद्धतीने. म्हणजेच जेव्हा दोन रेषांना एक छेदिका छेदते दोन भिन्न बिंदूमध्ये तेव्हा 8 कोन तयार होतात. आता छेदिकेमुळे तयार होणारे कोनांचे प्रकार कोणकोणते आहेत तर ते आपण अभ्यासूया. त्यातला पहिला प्रकार आहे संगत कोन. आता बाजूच्या आकृतीमध्ये रेषा PQ आणि रेषा RS ला रेषा AT ही M आणि N या बिंदूमध्ये छेदते. ज्या जोडीतील कोनांच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात व छेदिकेवर नसलेल्या भुजा छेदिकेच्या एकाच बाजूस असतात, म्हणून हे जे कोन तयार होतात ते संगत कोन आहेत. संगत कोनांची ह्या आकृतीनुसार उदाहरणं आहेत. कोन AMP आणि कोन MNR हे जे दोन कोन आहेत, म्हणजेच इथं वरती झालेला कोन आणि इथं खाली झालेला, हे छेदिकेच्या एकाच बाजूस तयार झालेले आणि छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवणारे कोन आहेत. त्याच पद्धतीने छेदिकेच्या दुसऱ्या बाजूस बघायला झालं तर त्याच बाजूस खालच्या बाजूला बघायचं झालं तर कोन PMN आणि कोन RNT हे संगत कोन आहेत. तसेच छेदिकेच्या दुसऱ्या बाजूस बघितलं
तर कोन AMQ आणि कोन MNS हे संगत कोन आहेत. तसेच दुसरी जोडी पाहिली तर कोन QMN आणि कोन SNT किंवा TNS हे संगत कोन आहेत. अशा रीतीने आपल्याला संगत कोनांच्या एका आकृतीमध्ये 4 जोड्या मिळतात. हा झाला पहिला प्रकार, संगत कोन. आता पुढचा प्रकार पाहूया. पुढचा प्रकार आहे आंतरकोन. ज्या जोडीतील कोन दिलेल्या 2 रेषांच्या आतील बाजूस आहेत व छेदिकेच्या एकाच बाजूस आहेत ती जोडी आंतरकोनांची असते. म्हणजेच दिलेल्या 2 रेषा PQ आणि RS ह्याच्या मध्ये असणारे कोन म्हणजेच हे जे आहेत ते आंतरकोन आणि ते छेदिकेच्या एकाच बाजूस असतील तर ती जोडी आंतरकोनांची जोडी असते. उदाहरण पाहिलं तर कोन PMN आणि कोन MNR म्हणजेच इथं आतील बाजू झालेला आणि इथं आतील बाजू झालेला कोन. पुढची जोडी आहे QMN आणि MNS. या पद्धतीने म्हणजे इथं एक झालेला कोन आणि इथं एक झालेला कोन म्हणजेच आंतरकोनाच्या आपल्याला 2 जोड्या मिळतील. पुढचा प्रकार आहे व्युत्क्रम कोन. या आकृतीमध्ये पाहिलं तर PQ आणि RS या रेषांना AT रेषा M आणि N बिंदूमध्ये छेदते. ज्या जोडीतील कोन छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात आणि छेदिकेवर असलेल्या भुजा विरुद्ध दिशा दर्शवतात ती जोडी व्युत्क्रम कोनांची असते. आता यामध्ये पहा, संगत कोनांच्या विरुद्ध आहे म्हणजे छेदिकेची दिशा, छेदिकेवर असलेल्या भुजा विरुद्ध दिशा दर्शवतात आणि छेदिकेच्या विरुद्ध बाजूला असणारे कोन. आता यामध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे आंतरव्युत्क्रम कोन आणि दुसरा आहे बाह्य व्युत्क्रम कोन. पहिल्यांदा आपण आंतरव्युत्क्रम कोन जाणून घेऊया. यामध्ये व्युत्क्रम कोनामध्ये एक सोपी ट्रिक लक्षात ठेवण्यासारखी आहे. म्हणजे Z शेप जिथं तयार होतो तिथं तयार होणारे जे 2 कोन असतात ते व्युत्क्रम कोन असतात. जसं या आकृतीमध्ये PMNS यामध्ये M आणि N या बिंदूंजवळ Z कोन तयार होतात. हे रेषांच्या आतील बाजूस आहेत म्हणून ते आंतरव्युत्क्रम कोन. आंतरव्युत्क्रम कोनांची जोडी आहे कोन PMN आणि कोन MNS या पद्धतीने. त्याचबरोबर छेदिकेच्या या बाजूला बघितलं तर कोन QMN आणि MNR म्हणजेच इथे एक कोन तयार होईल, इथे एक कोन तयार होईल म्हणजे Z शेप जिथं असेल तिथं होईल आंतरव्युत्क्रम कोन. आता पुढचा प्रकार बघूया, बाह्य व्युत्क्रम कोन. हे 2 रेषांच्या बाहेर तयार झालेले कोन आहेत. पहिली जोडी असेल कोन AMP आणि कोन SNT किंवा TNS. दुसरा आहे AMQ आणि RNT किंवा TNR या पद्धतीने. म्हणजेच हे रेषांच्या बाहेर असलेले Z शेप तयार करणारे, छेदिकेवर असलेल्या भुजा विरुद्ध दिशा आहेत आणि छेदिकेच्या विरुद्ध बाजूला आहेत म्हणून व्युत्क्रम कोन आहेत आणि 2 रेषांच्या बाहेर असल्यामुळे बाह्य व्युत्क्रम कोन आहेत. या रीतीने आपण आज समांतर रेषा म्हणजे काय, छेदिका म्हणजे काय, छेदिकेमुळे तयार होणारे कोन जसं की संगत कोन, आंतरकोन, व्युत्क्रम कोन, त्यामध्ये आंतरव्युत्क्रम कोन आणि बाह्य व्युत्क्रम कोन याबद्दलची माहिती अभ्यासली.